पालघर जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची शासनाकडून मोबदला रक्कम जाहीर होताच आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। वाढवण बंदराला जोडणाऱ्या 32 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग आणि 10 किलोमीटर लोहमार्ग उभारणीसाठी 32 गावांमधील 569 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। मात्र यासाठी शासनाकडून देण्यात आलेला मोबदला अत्यल्प असल्याने आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। आधीच शेतकऱ्यांचा बंदराला विरोध असताना शेतकऱ्यांची दिशाभूल करून शासनाने आमची संमती मिळवली, मात्र त्यानंतर देण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शासनाकडून फसवणूक झाल्याने पुढील शासनाची सर्व आश्वासनं ही फोलच ठरतील असा आरोप यावेळी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात आला। योग्य मोबदला न दिल्यास एकाही अधिकाऱ्याला आमच्या जमिनीमध्ये येऊन देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। शासनाने जो काही रेट 17 तारखेला त्यांनी एक प्रेस नोट घेऊन जो काय त्यांनी रेट डिक्लेअर केला, त्या जो शासनाने दिलेल्या त्याच्यात भयंकर तफावत आहे। आणि आम्हाला ज्या वेळेस सर्वे करताना अगोदर शेतकऱ्यांना प्रॉमिस केलं होतं सरकारी अधिकारी आणि JNPAचे अधिकाऱ्यांनी की तुम्हाला आम्ही 20 लाख रुपयाच्या वरती रेट देऊ गुंठा, आणि त्या पद्धतीने म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना आमच्या शेतीत घुसू दिलं। आमच्या शेतीमध्ये त्यांनी डिमार्केशन केलं। आम्ही त्यावेळेस पोलीस बळ घेऊन त्यांनी ते आले होते, तरी पण आम्ही त्यांना विरोध थोडा पहिले केला। पण त्यांनी जेव्हा आम्हाला रेटचं सांगितलं की 20 लाख रुपयाच्या पुढे आम्ही तुम्हाला रेट देऊ, म्हणून आम्ही त्यांना ते करू दिलं। पण आज जेव्हा त्यांनी जो अवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर जी प्रेस नोट त्यांनी जाहीर केली त्याच्यात एकदम अत्यंत अत्यल्प आज रेट डिक्लेअर केलेला आहे। आणि त्यामुळे आम्हाला ह्या रेट आम्हाला मान्य नाही, आणि त्या रेट आम्ही त्याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। पण जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कुठलीही बाजू ऐकून घेतलेली नाही आहे। आज परत त्यांनी शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात न घेताना हा फक्त सरकारी अधिकाऱ्यांच्या रेडी रेकनरच्या माध्यमातून रेट डिक्लेअर केला। तर आज आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं, जर रेडी रेकनरच्या जर गोष्टी केल्या तर आम्हाला जागा द्यायची नाही आहे। आमच्या आता पूर्वपट्ट्यामध्ये तर अशी गोष्ट आहे की आदिवासींच्या जागा आहेत, आदिवासींच्या जाग्यामध्ये खरेदी विक्रीची परवानगी नाही आहे, तर तिथे रेडी रेकनर वाढणार कसा? तुम्ही जर रेडी रेकनरचा तुम्हाला तो निकष लावायचा असेल तर तुम्ही आदिवासी लोकांना जमिनी विक्रीची परवानगी द्या, तर उद्याला रेट वाढेल। आणि जर अशा पद्धतीने जर ही मनमानी आहे सरकारची, आणि जर ह्या मनमानीला आम्ही विरोध करून आम्हाला जर तुम्ही व्यवस्थित जर सकारात्मक बोलणी करून जर आम्हाला भावाविषयी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही या आपण बोलू, तरच आम्ही विचार करू, अन्यथा आम्हाला ह्या बंदर आम्हाला नको आहे, हे लादलेलं बंदर नको आहे। आम्ही ह्या बंदराला पूर्ण तीव्र निषेध करणार आणि आम्ही विरोध करणार, आम्ही बंदर होऊ देणार नाही। प्रमुख मागण्यापेक्षा आता आम्हाला जे बंदर आहे, आमचा पूर्वीपासून वाढवण बंदराला विरोधच आहे, बरोबर आहे। पण जे मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की देशाचा विकासासोबत शेतकऱ्यांचाही विकास झाला पाहिजे, पण इथे शेतकऱ्यांचा विकास न होता शेतकरी भकास होत आहे। ह्याचा कदाचित सरकारला हा विसर पडलेला आहे, ही आमची प्रमुख एक बोलणं आहे। त्याच्यामध्ये आणखीन असं आहे की रेट हे अत्यल्प आहेत। म्हणजे आज आमच्या इकडल्या शेतीचे जे रेट आहेत, आता सरकार म्हणते की चौथी मुंबई होणार आहे, चौथी मुंबई होणार आहे। चौथी मुंबई झाल्यानंतर तिथले रेट जे आहेत आणि आताचे देणारे रेट आहेत, हे आताचे रेट हे एकदम अत्यल्प आहेत। म्हणजे हे काय काही न दिल्यासारखेच आहेत। कारण जर आता आमच्या इथला रेडी रेकनर जर बघितला तर रेडी रेकनर आता सरकार म्हणते की रेडी रेकनर आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही आमची जागा त्यांना खरेदी किंवा विक्री करत नाही आहेत, त्यांना ती जागा आमच्याकडून हवी आहे भूसंपादनासाठी, बरोबर आहे। या भूसंपादनाच्या याच्यामध्ये त्यांचं असं आमचं एक असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ही जागा हवी असेल तर आम्हाला त्याचा चांगला मोबदला दिला नाही तर आम्ही आमच्या जागा देणार नाही। ही आमची आमचा तीव्र निषेध आहे सगळ्यांचा। आज 2 वर्षापासून चालू आहे भूसंपादक वाढवण बंदराकरता, पण आम्हाला काही शेतीचा रेट वगैरे काहीच हे मिळत नाही। आणि पालघर जिल्हा एवढा हे म्हणजे आहे सुसंस्कारित, तर त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला मोबदला काहीच जमिनीचा मिळत नाही। तर आमचं एकच आहे, आम्हाला इकडे रेट व्यवस्थित दिला पाहिजे, नाहीतर आम्हाला इकडे आत्महत्या करण्याची आमची वेळ आहे।
कारण का आम्ही लोक शेतीवरच जगणारे आहेत. आणि प्रत्येक घरातल्या मुलांना एक असो 2 असो प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे. आमची पुढची भूमिका, मी तळाशी उपसरपंच कोमल रुपेश चौधरी, आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे की आम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही आमच्याकडे. कारण आता जे दोघं जण बोलले की प्रशासनाने जो रेट डिक्लेअर केलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही. वाढवण बंदर हे आम्ही होऊच देणार नाही. आमचा पूर्णपणे याच्यासाठी निषेध राहील. आमच्याकडे ग्रामपंचायती सर्वच चिंचणीपासून पूर्ण सर्व बावडा, तणाशी, कोळवळी, देदाळी, चिंचणी सर्व आमच्या सोबतच आहे.